मुंबईच्या आझाद मैदान येथे 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठे हे मुंबईच्या दिशेने 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी इथून रवाना होणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्याच अनुषंगाने वसमत शहरासह संपूर्ण तालुकाभरातील सकल मराठा बांधवांनी आज वसमतच्या शिव उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत आढावा बैठक घेण्यात आली। या आढावा बैठकीमध्ये मुंबईच्या आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वसमत तालुक्यातील गावागावातून प्रत्येक घरातून मराठा नवयुवक तरुण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीपेक्षा यावेळी मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणार असल्याची ही आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल मराठा बांधवांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीचा मार्ग मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला। पाहुयात या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयावर सकल मराठा बांधवांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे। पैठण मार्गे शेवगाव, शेवगाव मार्गे पांढरी पुलावरून अहिल्यानगर, नेप्ती चौकातून आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला। कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल, कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत। म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही, 17 किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे, फक्त कल्याण कटतंय। तर आपण असं करूयात की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ, राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे, आणि तिथून पुढे तळेगाववरून लोणावळा, वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान। सकल मराठा समाज वसमत तालुका यांच्या वतीनं वसमत तालुक्याची एक बैठक संपन्न झाली। ही बैठक घेण्याचं कारण असं की प्रत्येक गावातून, ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा तरुण म्हणा, वयस्कर म्हणा, हा स्वतःहूनच जाण्यासाठी एवढा इच्छुक झालाय की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकर निघायचं, आम्हाला जास्त तयारी करायची, आणि त्यानुसार सगळ्या गावातल्यानं येऊन की स्वतंत्र सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी ही बैठक संपन्न केली। आणि प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील मराठा माणूस, प्रत्येक एक तरुण, एक वयस्कर असा प्रत्येक जण मुंबईला जाण्यासाठी तयार झाला आहे। आणि तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे। आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस मुंबईला मराठा समाज गेलता त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं यावेळेस वसमत तालुक्यानं तयारी केली आणि ही तयारीचा अंतिम टप्पा आज आम्ही संपन्न केला। अशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन बैठक झाली, कसं जायचं काय नाही सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या आणि प्रचंड संख्येनं ज्या मराठा समाज या ठिकाणी निघण्यासाठी तयार झालाय आणि तो समाज घेऊन व्यवस्थित कसं जायचं हे या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं। आणि अशा पद्धतीनं आमची मुंबईची वारी या ठिकाणी ठरलेली आहे। ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील त्या दिवशी हे सर्व मराठा मावळे मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि मुंबई काबीज करून वापस येतील। एक मराठा, एक मराठा, समाज बांधवाच्या पूर्वतयारीची बैठक होती। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी सर्व समाज बांधवाला आव्हान केलेलं आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गावगावचे मराठा समाज बांधव हे मुंबईच्या जाण्याच्या तयारीमध्ये, शिस्तीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये तयार आहेत। त्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि काही बैठकीचा भाग म्हणून आमच्या गोष्टी आता सर्कल वाईज होणार आहेत। गाववाईज प्रत्येक समाज बांधवाच्या भेटीसाठी तालुक्याभरामधून समाज बांधव गावगाव जाणार आहे। अशा सगळ्या गोष्टी तयारी करून आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या वसमत तालुक्यातून आताच आमच्या रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या मुंबई वारीपेक्षा जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे। तो संकल्प म्हणजे 60,000 प्लस मराठा बांधव आम्ही मुंबईच्या दिशेनं नेणार आहोत। हा आमच्या आजच्या बैठकीचा वृत्तांत आहे। मुंबईला जाण्याची दिशा कशी आहे? दिशा ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील